नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण वारंवार आजारी का पडतो आणि ते कसे टाळायचे. तर बघा, थोड्या सवयी बदलल्या तर आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, आपली पहिली सवय आहे संतुलित आहार. आपण जे खातो त्यावरच आपले आरोग्य अवलंबून असतं. दररोज फळे, भाज्या, डाळी खा. पालक, गाजर, आवळा यामुळे इम्युनिटी वाढते. जंक फूड आणि तळलेले पदार्थ शक्यतो टाळा. त्याच्यानंतर दुसरी सवय आपली पाणी पिण्याची सवय. दिवसाला किमान 7 ते 8 ग्लास पाणी प्या. पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते. सकाळी कोमट पाणी पिणे खूप फायदेशीर असते. तिसरी सवय आपले नियमित व्यायाम. दररोज किमान 20 ते 30 मिनिटं चालणे, योगा किंवा व्यायाम करा. यामुळे शरीर फिट राहते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवते. तर बघा, चौथी सवय आहे आपली चांगली झोप. रोज 7 ते 8 तास झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. झोप कमी झाली तर शरीर लवकर आजारी पडते. तर बघा, आपली पाचवी सवय आहे स्वच्छता. हात वेळोवेळी धुवा. बाहेरून आल्यावरती चेहरा आणि हातपाय स्वच्छ करा. स्वच्छता ठेवल्याने इन्फेक्शन कमी होते. त्याच्यानंतर आपली 6वी सवय येते इम्युनिटी वाढवा. इम्युनिटी वाढवते कशाने, तर हळदीचे दूध, काढा, तुळस, आले यांचा वापर करा. हे नैसर्गिक उपाय शरीर मजबूत करतात. तर बघा, इम्युनिटी आपल्या 2 प्रकारच्या व्यक्ती असतात. एक व्यक्ती पावसात गेली, उन्हात गेली, थंडीत थंड पाणी पिली तर लगेच आजाराला बळी पडते. आणि दुसरी व्यक्ती कुठेही जा, काहीच होत नाही, म्हणजे त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये इम्युनिटी पॉवर जास्त असते. तर बघा, इम्युनिटी पॉवर वाढणे आपल्या शरीरामध्ये खूप गरजेचे असते. त्याच्यानंतर 7वी सवय आपली ताण टाळा. जास्त स्ट्रेस घेतल्याने शरीर कमजोर होते. मेडिटेशन करा, आवडती कामे करा. त्याच्यानंतर आपली येते 8वी सवय. तर बघा, वाईट सवयी टाळा. धूम्रपान, दारू यामुळे शरीराची ताकद कमी होते. या सवयीपासून दूर राहा. त्याच्यानंतर आपली येते 9वी सवय सूर्यप्रकाश. दररोज थोडा वेळ उन्हात बसा. यामुळे व्हिटॅमिन डी मिळते आणि हाडे मजबूत होतात. त्याच्यानंतर येते आपली 10वी सवय वेळेवरती काळजी घ्या. लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर मित्रांनो, या छोट्या सवयी पाळल्या आणि आपण मोठ्या आजारापासून वाचू शकतो. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. तर बघा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.